औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम तापलेला आहे. अशातच सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून डोर टू डोर प्रचार असेल, कॉर्नर सभा असेल, पदयात्रेला या ठिकाणी वेगानं सुरुवात झालेली आहे. सोलापूर शहरात ज्या प्रमुख लढतींकडे लक्ष आहे त्या प्रभाग 15च्या लढतीकडे देखील संपूर्ण सोलापूर वासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या प्रभागात माजी नगरसेवक जे विनोद भोसले असतील, बाबा करगोळे असतील, जॉन फुलारे त्यांच्या पत्नी देखील आहेत आणि खरात देखील आहेत. आज सकाळीचे 10 वाजलेले आहेत आणि सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात होत आहे आणि एकत्र लोक जमत आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्यापासून. काय सांगाल विनोद दादा, सकाळी सकाळी तयार झाल्यात, कुठं आज कशाचं नियोजन आहे? आज प्रचाराचा दुसरा दिवस आहे आणि आज काल आम्ही गणपती घाटीतून प्रचाराला प्रारंभ केला आणि अतिशय चांगला असा प्रतिसाद नागरिकांच्या वतीने आमच्या प्रभाग क्रमांक 15च्या पॅनलला मिळतोय. आमच्या पॅनलमध्ये ज्यांनी 2 वेळा नगरसेवक पद भूषवलंय आणि आता सरदा ते हॅट्रिक करणार आहेत अशा आमच्या श्रीदेवी फुलारे आमच्या या ठिकाणी उमेदवार आहेत. त्याचसोबत दुसरे आमचे बाबा करगोळे हे स्वतः पहिल्यांदा जरी रिंगणात असले तरी त्यांच्या पत्नी मागच्या वेळी आमच्या सोबत सहकारी नगरसेवक होता आणि त्यांच्या घरामध्ये जवळजवळ 35 वर्ष झालं नगरसेवक पद त्यांच्या घरामध्ये. आणि स्वतः या ठिकाणी आमचे मंडल अध्यक्ष असतील नागेश भाऊ खरात आणि मी स्वतः विनोद भोसले माजी नगरसेवक होतो, नागेश भाऊ खरात यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे अतिशय तगडा असं एक पॅनल आमचा या ठिकाणी भाजपच्या वतीने मैदानामध्ये उतरलंय. आणि आज आम्ही प्रामुख्याने नरसिंगगिरीची मिल चाळ हा स्वतः माझा राहता परिसर या ठिकाणी आम्ही कव्हर करतोय. प्रामुख्यानं नरसिंगगिरी चाळीचा बिटूचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. खरं तर सत्ता येते जाते, परंतु आम्ही काँग्रेसमध्ये होतो, परंतु आता भाजपामध्ये आम्ही गेलो कारण की जो विकासाची जी गंगा वाहते देशामध्ये आणि राज्यामध्ये, त्या विकासाची गंगा आम्हाला कुठेतरी या प्रभागापर्यंत आणायची आम्हाला. त्याकरता आणि बिटूचा जो मोठा प्रश्न आहे, मग ते कोल्हापूर चाळ असेल, आमची लक्ष्मी चाळ असेल, समोरचा परिसर असेल, आमची जुर्मिल चाळ असेल, नरसिंगी चाळ असेल, ह्या चाळीचा प्रामुख्याने आम्हाला 7-12चा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. कारण की मला वाटतं की जवळजवळ 4थी पिढी आज आमची या ठिकाणी आहे आणि आमच्या नावाने व्यक्ती घर नाही आहेत. आणि आमदार देवेंद्र कोटेंच्या माध्यमातून आम्ही तो प्रश्न या ठिकाणी मांडणार आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आमचं हे चौघांचं पॅनल बसल्यानंतर तो प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल. चाळीचा फार मोठा प्रश्न गंभीर आहे. तुमच्या पत्नी देखील अनुभवी नगरसेवक आहेत, तुमची देखील साथ आहे. कसं प्रचाराची यंत्रणा तुम्ही राबवताय दोघे मिळून? नाही, आता आम्ही काल प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलेला आहे. आज या ठिकाणी सगळं एनजी चाळ, लक्ष्मी मिश्र चाळ या परिसरामध्ये आज पाटील चाळ या ठिकाणी ओम टू ओम प्रचार या ठिकाणी चालू आहे. कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक आहे? कोल्हापूर चाळ म्हणा, हे सगळे जे कामगार वर्ग आहे त्या ठिकाणी सर्व बिटूचा वर्ग आहे. आजपर्यंत त्यांना 7-12 उतारा मिळाला नाही. देवेंद्र दादाने आतापर्यंत 50% 5% आणलंय. ते 5% बी आता न करता त्यांनी त्यांना घरं बांधून त्यांना 7-12 देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी येणाऱ्या महापालिका झाल्यानंतर पूर्णपणे करणार आहे. आणि आजपर्यंत 4 पिढी झालेत. कामगार वर्ग असंच राहिलेलं आहे. आज खरं तर अशी परिस्थिती आहे की या कामगार वर्गांचं चाळ धोकादायक परिस्थिती आहे. तिथं आम्हाला बांधता बी येत नाही ना दुरुस्ती करता येत नाही. अशा पद्धतीने आमदार देवेंद्र कोटेने सभागृहात मांडलेले ते प्रश्न नक्कीच मिळेल. बाबा, काय प्रचाराचे मुद्दे आहेत, काय सांगाल? प्रणिती शिंदे की भाजपवर मोठी टीका केली आहे काल, काय सांगाल? ताईंचं काम टीका करणे, आमचं काम विकास करणे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही गेल्या 5 ते 10 वर्ष झालं आम्ही नगरसेवक असल्यापासून आणि आम्ही 4ही उमेदवार काँग्रेसकडून BJP कडे का आलो त्याचं चिंतन आमदार प्रणितीताई, खासदार प्रणितीताई शिंदे यांनी करावं. कारण ज्यांनी चेतन नरोटे सारख्या अध्यक्षांना वारंवार त्यांच्याच बाजू ऐकत बसलेत, आज त्यांची बाजू ऐकून ऐकून काँग्रेस संपत चाललाय. अजूनही ताईला कळत नाही. म्हणजे दुसरी गोष्ट आहे, ताईने याचं चिंतन करावं आणि येणाऱ्या काळात काँग्रेस संपत चाललाय त्याचा विचार करून येणाऱ्या काळात आपण बी BJP द्यावं. पुन्हा एकदा आम्ही त्यांचं स्वागत करू. बाबा, थेट शहराध्यक्षाच्या प्रभागाची लढत आहे, काय त्यांना आव्हान असणार आहे? काय म्हणजे अध्यक्षाची आमची लढत नाही आहे, आमची विकासाच्या मुद्द्यावर आहे लढत. आम्ही अध्यक्ष चेतन नरोटे यांना बघत नाही. आम्ही खरोखरच या प्रभागात विकास विनोददादा भोसले असतील, श्रीदेवी फुलारे असतील, माझी मिसेस वैष्णवी करगुळे असतील, आम्ही आणि खरात नागेश, विजयताई खरात असतील, जे मंडल अध्यक्ष असून त्यांनी नगरसेवक नसतानाही एवढी मोठी निधी या प्रभागासाठी आणली. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे देवेंद्र दादा कोटे या विकासाच्या निधीच्या जीवावर आम्ही निवडून येणार आहे. म्हणून आम्ही विकासाच्या गंगा वाहत आले. विचार कसा आहे, म्हणजे काय काय प्रचाराची आता तुमच्याकडेच माहित आहे, पूर्ण प्रभाग मध्ये भाजपमय झालंय. येणाऱ्या काळात
चारही उमेदवार दमदार मतांनी निवडून येते. खरात साहेब काय सरळ साधा प्रश्न, कुठल्या विकासावर ही निवडणूक आहे? हे विकास म्हणजे काय, 10 वर्ष झालं या प्रभागात विकासच खुंटलाय. अजिबात काय विकास झालेला नाही. तर देवेंद्रदादा कोटे यांच्या निधीतून आता सध्या प्रभागात 5 कोटीची कामं चालू आहेत. ती कामं घेऊनच आम्ही मत मागायला जनतेसमोर जातोय. त्यामुळे आम्हाला तर जास्त बेनिफिट होणार आहे. पार्टीने देखील तुमच्या चौघांवर विश्वास दाखवलेला आहे, काय सांगाल? पार्टीने काम करणाऱ्या लोकांना तिकीट दिलेलं आहे. पार्टीने विश्वास ठेवून का दिलंय तिकीट, की हे काम करणारे लोक आहेत. चेतन नरोंटे यांचा देखील दबदबा आहे, पण अशा वेळी तुमची टीम स्ट्रॉंग दिसते. कसं चॅलेंज आहे? चॅलेंज आता परवा आमदारकीला बघितलं, डिपॉझिट जप्त झालंय. काय राहिलेलं नाही त्यांचं, काय काम करत नाहीत. सुपडा साहेब सुपडा साप यावेळेस पण सुपडा साप डिपॉझिट जप्त होणार. कोणी असू दे, कोणीही असू दे, कोणी तुम्ही सुद्धा पट्टे आहेत तालमीतले. नक्कीच. आपल्यासोबत हा आता ज्यांची आतुरतेने आपण वाट बघत होतो, गोल्डन महिला, गोल्डन नगरसेविका श्रीदेवी ताई देखील आहेत. ताई, मैदानात उतरला, कोणाला चितपट करणार काय? आता जे आपण प्रथम बघायला बघतो की जो हा प्रभाग 15, कारण सर्वांचं लक्ष या प्रभाग 15वर असल्यासारखं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे इथे सगळे जे नगरसेवक जे आहेत आम्ही, हे सगळे चांगलेच भक्कम असल्यासारखे स्वतःच्या नेतृत्वावर सतत तयार झालेले आहेत. आणि बीजेपी पार्टी जे तळागाळापर्यंत जे महाराष्ट्रामध्ये जे राज्यामध्ये जे बीजेपीचे जे सत्ता असल्यासारखे आणि जे मध्ये सुद्धा आमदार देवेंद्र दादा आहेत. आणि आमचे ही कामं तुम्ही बघता की पत्रकार अनेक माध्यमातून तुम्ही जे आमच्या जे जनतेचे जे आम्ही प्रश्नाचा जे आवाज उठवलं, तुम्ही पत्रकारांनी ते लोकांपर्यंत पोहोचलं. आणि आम्ही तळागाळापर्यंत जाऊन जे विकास, प्रभागाचा विकास केला, महिलांचे म्हणा, वार्डाचे म्हणा, जे पाण्याचे म्हणा, अनेक माध्यमातून जे आम्ही विकास सोडवलेला आहे ते जनतेचे सोडवलेला आहे. आणि जनताने आम्हालाच कौल दे, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की जनतेला काम करणारे लोक हवे, की उगी 5 वर्षानंतर तुम्ही उगवल्यानंतर ते चालत नाही. आणि जनता बघायला बघते की कोण काम करते कोण नाही. आणि जे आपले मध्येचे जे आमदार आहेत देवेंद्र कोटे, 1 वर्षभरामध्ये एवढा चांगला कामाचा सपाटा लावले की आतापर्यंत त्यांनी कुठलेही आमदार निधी द्यायला मागं पुढं बघायचे. आणि आमदार साहेबांचं असं काम नाही की त्यांनी काम घेतले म्हणून स्वतः थांबण्यासारखं. इतर जण काय करायचे, मी उद्घाटन घेतल्यानंतर मी ते समोर यायला पाहिजे, हे माझ्या नावाचं फलक लागलं पाहिजे. तसं न करता आमदारांनी जे सर्वांना, जे आम्ही एक नगरसेवक आहे आम्हाला प्राधान्य देऊन त्यांनी आमदारांनी ते आम्हाला पुढे केलं. आणि जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला आमदारांचा. म्हणजे आता लढाई सुरू झाली आहे. आता पक्षांकडून देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत. कालच खासदार प्रणिती शिंदेनी भारतीय जनता पार्टीवर जाहीर टीका केलेली आहे, कसं सांगणार? टीका टिकणी व्हायला बघते, कारण ज्या वेळेस सत्ता त्यांच्या हातामध्ये त्यावेळेस त्यांनी सत्तेला टिकवले नाहीयेत. आणि आता ज्या भारतीय जनता पक्षाने जे एवढा मोठा इतिहास घडवला, जे अनेक माध्यमातून डेव्हलप व्हायला, आपल्या सोलापूरसाठी IT पार्क वगैरे यायला, आणि युवकांचे सुद्धा प्रश्न सुटायला बघतील. आणि लाडक्या बहिणींचे सुद्धा, लाडक्या बहिणींना पैसे भेटत नव्हते, आता त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडालेत. आणि जे योजना कोणी आणली की बीजेपी सरकारने आणली, ह्याचं श्रेय इतर पक्ष घ्यायला बघतात. ते न घेता ज्याचं श्रेय आहे ते त्यांनीच घेतलं पाहिजे. आणि आपण बघतो की देवाभाऊ किती चांगल्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचा चांगल्या पद्धतीने प्रचार होत आहे. आणि हेच प्रचार ह्या ठिकाणी सोलापुरामध्ये येणाऱ्या मध्ये देवाभाऊंची सभा 10 तारखेला आहे. आणि जे आमचे बीजेपी पार्टी आहे ते स्ट्रॉंग असल्यासारखे. आणि निवडून आल्यानंतर कुठली 3 कामं पहिला तुम्ही प्राधान्य करणार प्रभागासाठी? जे प्रभागासाठी आतापर्यंत आपण सगळे प्रश्न सोडवले, जे युवकांचे जे प्रश्न आहे, जे आपली भारतीय जनता पार्टीचे IT पार्क म्हणले, आणि जे पाण्याच्या प्रश्नाचे, उजनी धरणाचे जे लाईन आलेले, जे लोकांचा प्रश्न आहे की 1 दिवस आड पाणी व्हावं, ते पाण्याचा प्रश्न जास्तीत जास्त आम्ही सोडवणार. आणि दादाने जे मुद्दे घेतले की बिटूचा पण प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे. आणि जनतेला मला एकच आवाहन करायचं आहे की जे पक्ष डुबलेला आहे आपण त्याच्या मागे न जाता, जे आता तळागाळापर्यंत जे महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये आपल्या अनेक लोकांचे प्रश्न सुटायला बघतात, त्या माध्यमातून आपण जनतेने त्यांच्या पाठीशी राहावा. आणि त्या ठिकाणी आमच्या बाबा करवे असू द्या, विनोद भोसले असू द्या, विजयताई खरात असू द्या, त्यांच्या समोर कुठलेही तगडे लोक असू द्या, ते आम्ही सगळ्यांना खाली पाडून टाकतो. कोण आहे समोर? तुमच्या समोर कोण आहे मैदानात? ते नाव पण घेऊन ज्याची लायकी नाही त्याचे नाव घ्यायचे नसतं. वन साइड आपणच. आणि बाबा करगुळ्याला निवडून आणायची जिम्मेदारी आमची. आपल्यासोबत प्रचार प्रमुख आहे का? कुठले मुद्दे आहेत थोडक्यात बोला, काय कुठल्या आज प्रभाग 15 मध्ये भारतीय जनता पार्टीचं पॅनल एकदम मजबूत आहे. आणि इथं ह्या प्रभागावर आमदार देवेंद्रदादा कोटे यांची पकड आहे. त्यामुळे आता दुसऱ्या पक्षाचा विषयच नाही इथं. त्यामुळे 4ही पॅनल भाजपचे आमचे एक मताने
आणि जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रदादा कोटे यांच्या माध्यमातून इथे चारही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत प्रभाग 15 मधून हे आम्ही दृश्य तुम्हाला दाखवतो आहे. या ठिकाणी पुलारीताई असतील, विनोद भोसले असतील, करगुळे असतील किंवा खरात असतील, या चारही पॅनल कडून जोरदार प्रचार होम टू होम सुरू आहे. पदयात्रेवर त्यांनी भर दिलेला आहे. नागरिकांशी थेट संवाद देखील सुरू आहे आणि या महापालिका निवडणुकीत प्रभाग 15 मधून कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. अकबर बागवान, लोकप्रधान, सोलापूर. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.